नमस्कार मित्रांनो, विनोद ओघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका। तर चला तर आजच्या भागामध्ये काय होतं तर आता अंशुमन याला मात्र आता ही श्वेता भेटायला येते, कारण सोनंदी आणि ह्या निकिताचा जो काही प्लॅन आहे तर तो श्वेताला सांगितला जातो। अंशुमनला जाळेमध्ये अडकवण्यासाठी सोनंदी, निकिता यांचा श्वेता यांचा हा प्लॅन असतो। ठरलेल्याप्रमाणे श्वेता त्याला भेटायला येते, तेव्हा अंशुमन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की पर्समध्ये काय आहे ते सांग। तेव्हा श्वेता म्हणते की पर्समध्ये काही नाही। अंशुमन म्हणतो की नक्की काहीतरी असेल, एखादा रेकॉर्डर वगैरे तू फोन आणला असेल आणि मला गुंतवण्यासाठी तू मुद्दाम काहीतरी नाटक करत असेल, म्हणून तो आता श्वेताच्या खूपच जवळ येतो। श्वेता घाबरून बाजूला होते, तर लगेच आता तो रिमोट घेतो आणि श्वेताला म्हणतो की इतकी घाबरलीस? अगं मी फक्त AC ऑन करत होतो। तोपर्यंत मात्र सोनंदी आता पडद्याच्या म्हणजे असं चोरून त्यांचं सगळं बोलणं काही रेकॉर्ड करून घेते आणि व्हिडिओ शूट सुद्धा करून घेत असते। अंशुमन आता बेडवर पसरतो, ती घाबरलेलीच असते, तेव्हा तो बेडवर अगदी झोपल्यासारखं नाटक करतो आणि परत उठतो आणि श्वेताला म्हणतो की श्वेता, तू खरंच मला खूप इंटरेस्टिंग वाटते। तो श्वेताला जवळ बोलावतो, इकडे ये ना श्वेता। श्वेता घाबरते। आता श्वेता थोडीशी लांब सुद्धा जात असते, तेव्हा तो म्हणतो की अगं इकडे ये, माझ्यापासून का लांब जातेस? तोपर्यंत सोनंदी मात्र सगळं काही शूट करून घेत असते। अंशुमन उठतो आणि म्हणतो की माझ्या जवळ सुद्धा येते आणि लांब सुद्धा जाते, जसं तू मला चॅलेंज करते। हे बघ, आजपर्यंत मला कोणतीच मुलगी नाही म्हणाली नव्हती आणि जेवढी तू लांब पळतेस ना, जवळ यावंसं वाटतं, म्हणून आता श्वेता आपले केस मागे करते। तर अंशुमन म्हणतो की नाही, मी करतो ना। त्यानंतर आता इकडे दुसरीकडे समरने मात्र खूप काही साड्या मागवलेल्या असतात। आता मात्र त्या साड्या विकणारा मात्र आलेला असतो। अर्पिता आणि काकू आजी यांना तो आवाज देतो, तेव्हा अर्पिता म्हणते की खरंच खूपच सुंदर साड्या आहेत आणि दादा, आपण एक काम करू, पैठणी आहे ना ते सिलेक्ट करूयात। आणि हे बघ दादा, अरे मी माझ्या सासूसाठी 2 साड्या घेते, तिची कटकट जरा माझ्या मागची कमी होईल। तेव्हा आता अर्पिता मात्र एक साडी तिच्यासाठी घेते, अधिरासाठी घेते आणि मम्मासाठी सुद्धा घेते। आजी आपल्या अंगावर एक साडी टाकते। समर म्हणतो की आजी, अगं ही साडी तुझ्यावर खूप खुलून दिसते। आजी म्हणते की हो ना, छान आहे। समर मात्र अगदी खुश होतो आणि अगदी त्यांना साडी चॉईस करू लागत असतो। तेव्हा तो साडीवाला सुद्धा म्हणतो की हो ना, आजीच्या हातामध्ये आहे ती साडी बेस्ट आहे आणि 2,60,000 रुपये फक्त। तेव्हा समर लगेच म्हणतो की डन करून टाका। तेव्हा आजी म्हणते की अरे पिंटा, इतकी महाग? तेव्हा समर म्हणतो की काय झालं? अगं तू माझी आजी आहे, आजी महाग वगैरे काय घेऊन बसलीस बरं? आणि आजी तुझ्यासाठी काही पण। त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मात्र आता ह्या सरपोतदारांच्या घरामध्ये आता पार्टी, आता सगळे शेजारी लोक आलेले असतात सोसायटी मधील। आता रोहन त्यांना म्हणतो की हे बघा, सॉरी, आता मात्र तुम्हाला त्रास नाही होणार, कारण आम्ही आवाज एकदम स्लो असा ठेवू। तेवढ्यात अधिराच्या मैत्रिणी म्हणतात, पार्टीमध्ये जर क्लाउड म्युझिक नसेल तर मात्र मजा कशी येणार? कशाला अधिरा, तू तरी ही हाऊस पार्टी ठेवायची बरं, तो बोरिंग यार, म्हणून त्या अधिरालाच आता बोलत असतात। तेव्हा रोहन त्यांना म्हणतो की हे बघा, जरा प्लीज ऐकून घ्या, त्यांचं बरोबर आहे, कारण आपल्या पार्टीचा त्रास दुसऱ्याला व्हायला नकोय आणि आपण सुद्धा आपला एन्जॉय करू शकतो। तेव्हा आता अधिराची मैत्रीण म्हणते की कसं एन्जॉय करणार, कारण म्युझिक तर नाही, मग एन्जॉय कसा करायचा? तेव्हा लगेच रोहन म्हणतो की हो, मी सगळं काही हँडल करतो, आवाज थोडासा कमी ठेवतो। आणि तो जेव्हा म्युझिक चालू करता तेव्हा आता देशमाने आहे ना शेजारचे, तर ते म्हणतात की हो, इतकं सगळं होऊन सुद्धा यांची पार्टीची मजा काही अजून संपलेली नाही। तेवढ्यात आता बाबा म्हणतात की हे बघा ती मुलं आहे, आपणच समजून नाही घ्यायचं तर मग कोण समजून घेणार? तेव्हा मात्र आता लगेच आणि आता अधिराला खूपच टेन्शन आलेलं असतं, ती डोक्याला हात लावून उभीच असते आणि तेवढ्यात तिच्या मैत्रिणी मात्र आता ड्रिंक्स आहे तर ती आता म्हणजे प्रत्येक ग्लासमध्ये ओतत असतात आणि अल्कोहोल घेण्याचा प्रयत्न करतात। तेव्हा आता अधिरा त्यांना गाईज करत येत असते, मी तुम्हाला सांगितलं होतं की पार्टी अल्कोहोल वाली नाही, मग तुम्ही कशाला घेतात बरं? तेव्हा लगेच आता तिच्या मैत्रिणी म्हणतात की अगं अधिरा, जर आता ड्रिंक्स नसेल तर आता पार्टीत मजा काय येणार, सांग ना तू? आणि हे बघा, सगळे आपण पिणार आहोत। तर अधिरा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते, हे बघा डार्लिंग, अगं प्लीज, हे नाही होऊ शकत। तेव्हा त्या मैत्रिणी म्हणतात की कम ऑन अधिरा, अगं हे बघ, नाटक वगैरे करू नकोस आणि समजाव ना कोणीतरी हिला, म्हणून त्या एकमेकींना आता समजावत असतात। तेव्हा आता अधिरा ऐकायला तयार नसते। अधिरा म्हणते की हे बघा प्लीज, आणि त्या जबरदस्तीने अधिराला पाजण्याचा प्रयत्न करतात आणि तेवढ्यात तेथे मंदा येते। मंदा मात्र आता हे सर्व पाहते आणि रागानेच मात्र आता ती त्या मुलीच्या हातातील ग्लास आहे तर तो फेकून देते। आता अगदी पूर्ण तमाशाच होतो। आता मंदा जोरात ओरडते की मी तुम्हाला सांगितलं होतं की सरपोतदारांच्या घरामध्ये हे असले थेरं नाही चालणार।
आणि हे दारू वगैरे आहे ना ते तर नाहीच नाही. तेव्हा आदिराला खूपच राग येतो. त्यानंतर मात्र आता इकडे दुसरीकडे अंशुमन आता श्वेताच्या खूपच जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. आता श्वेता मात्र लांब पळत असते तर अंशुमन तिला म्हणतो की कम ऑन, अगं यार असं करू नकोस. तेव्हा आता श्वेता म्हणते की हे बघा सर, मी खूप साध्या घरातील मुलगी आहे. तेव्हा आता श्वेता बरोबर त्याच्याकडून सगळं काही काढून घेण्यासाठी म्हणत असते की हे बघा समर सर, त्यांना वाटतं की मी खोटारडी आहे म्हणून त्यांनी मला रिझाईन केलं. तेव्हा अंशुमन म्हणतो की हे बघ, तू दादाचं मात्र इतकं काही मनावर घेऊ नकोस. तेव्हा श्वेता म्हणते की हे बघा सर, ते ओनर आहे. तेव्हा अंशुमन तिचे हात धरतो आणि म्हणतो की अगं कंपनीचे आहेत. तेव्हा आता श्वेता थोडीशी बाजूला होते आणि म्हणते की सर हे बघा, ते मला जॉबवरून काढू शकतात. तेव्हा अंशुमन म्हणतो की समर दादाचं कसं आहे बरं, फॅमिलीच्या प्रेमामध्ये मात्र तो आंधळा झालेला आहे. त्यामुळे मी जे काही त्याला सांगेन ना तर तो तेच ऐकतो. की तो जे काही खुर्चीवर बसलेला आहे ना तर ती खुर्ची माझी आहे हे लक्षात ठेव. हे सगळे काही डिसिजन मी घेत असतो आणि हे बघ, त्याची तर लायकी सुद्धा नाही त्या खुर्चीवर बसण्याची, पण तरी सुद्धा मी त्याला अगदी वयामुळे मान देतो. मला फक्त कंपनीचा मालक म्हणून मिरवायचा आहे, पण मिरून दे. आता मात्र कंपनीचा बॉस कोण आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि तुला तर कळतंय ना. आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तू केलं तर मात्र जॉब तर तुझा वाचेलच आणि बरंचसं काही होईल. तुझं प्रमोशन होईल, अगदी तुला जॉबच्या संधी सुद्धा मिळतील, तुझं पेमेंट सुद्धा वाढेल, सगळं काही अगदी तुझ्या मनासारखं होईल हे लक्षात ठेव. तेव्हा तो मात्र आता श्वेताला मिठी मारायला जातो तर श्वेता लगेच बाजूला होते. आणि आता स्वानंदी मात्र आता जो व्हिडिओ शूट करत असते तर आता यशवंत तिकडे बघणार तर श्वेता लगेच त्याच्या तोंडाला हात लावते आणि त्याचा चेहरा तिकडे वळवते आणि अंशुमन पुन्हा तिला पकडण्याचा प्रयत्न करतो. श्वेता पुन्हा लांब जाऊन आता स्वानंदीला खुणावते की जरा बाजूला हो म्हणून. स्वानंदी आता पडद्याच्या आड लपते आणि आता श्वेताच्या तो मागे लागलेला असतो जवळ घेण्यासाठी आणि श्वेताला आणखीनच जवळ ओढण्यासाठी तो तिच्या मागे लागतो. श्वेता पुढे पळत असते, तो तिला पकडण्याचा प्रयत्न करतो. श्वेता काही ऐकायला तयार नसते आणि आता स्वानंदी आहे तर तो व्हिडिओ शूट करत असते. तेव्हा आता श्वेता थोडीशी पायरीवर चढते तर आता तो तिच्या मागे जातो आणि तिला अगदी तिच्या आड लपतो आणि म्हणतो की काय कुठे चालली होतीस पळून. तेव्हा आता श्वेता लगेच आता बाजूला होते आणि आता स्वानंदीला मात्र काही व्हिडिओ शूट करता येत नसतो म्हणून ती मात्र आता आतमध्ये थोडासा मोबाईल धरते. तर अंशुमन म्हणतो की काय ग, कुठे पळून चालली होतीस. त्यानंतर आता इकडे आदिरा मात्र मंदाला म्हणत असते की हे बघा आई, येथे दारूच्या बॉटल वगैरे काही नव्हत्या. तेव्हा मंदा म्हणते की माझ्या घरात ह्या बाटल्या आल्याच कुठून आणि हे बघा, माझे सुनीने मात्र दारू वगैरे पिल्याची मला काही चालणार नाही, मला ते आवडणार नाही, मी सांगितलं होतं ना. तेव्हा मात्र आता लगेच मंदा म्हणते की काय, इकडनं ऐकलं आणि इकडलं सोडून दिलं का. आदिराला खूप राग येत असतो. आता मंदा म्हणते की हे बघ, आमच्या घरामध्ये 7 पिढ्या कोणीही दारू वगैरे पिलेलं नाही, माझा नवरा सुद्धा दारू पित नाही आणि माझा मुलगा सुद्धा दारू पित नाही. तुमच्यासाठी मात्र ही फॅशन असेल परंतु माझ्यासाठी मात्र आता ही फॅशन नाही चालणार. तेव्हा आता तिच्या मैत्रिणी मात्र आता मंदाला बोलत असतात. तिच्या मैत्रिणी मात्र आता मंदाला लो क्लास असं म्हणतात. तेव्हा मंदा म्हणते की हो, तुम्ही काही म्हणा, आम्ही दारू जर पिणार नसेल आणि तुम्ही आम्हाला लो क्लासचे लोक म्हणत असतील तरी सुद्धा काही हरकत नाही. श्रीमंत माणसांचं कसं असतं की दारू वगैरे पिऊन मात्र पैसे उडवायचे असतात. आमच्याकडे मात्र अगदी दारू प्यायची नाही आणि पैसे सुद्धा दारूसाठी उडवायचे नाही, असले संस्कार मात्र आम्ही आमच्या मुलांना देत असतो. तुमच्यावर काय संस्कार आहे तर दारू पिण्याचे आणि क्लास मात्र तुम्ही नाहीत, लो क्लास आहात तुम्ही, लो क्लास. किंवा आदिरा लगेच मंदावर ओरडते की आई, अहो ते माझे गेस्ट आहेत, तुम्ही प्लीज त्यांचा अपमान करून असं बोलू नका. मंदा म्हणते की अगं मग अशा लोकांना कशाला घरी बोलावतेस, त्यांना एकदाच बाहेर हकलून दे. तेव्हा आता आदिरा म्हणते की आई एक मिनिट, मी केव्हापासून तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते परंतु तुम्ही तर काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीत आणि कुणाला या घरात बोलवायचं आणि कुणाला बोलवायचं नाही याची परमिशन मात्र मला तुमच्याकडून घ्यायची नाही. तेवढ्यात तेथे मलिका येते आणि मलिका जोरात आदिरावर ओरडते की आदिरा आवाज खाली कर. आणि मलिका आता रागाने आदिराचा हात धरते आणि म्हणते की काय ग, सासूबाईंशी बोलताना असं बोलतात का, हे असले तमाशे का तुझे. तेवढ्यात रोहन आणि सुष्मिता सुद्धा घाईने बाहेर येतात आणि बाबा सुद्धा आणि शेजारचे जे काही सोसायटीमधील लोक आहेत तर ते सुद्धा येतात. त्यावर आता आदिरा म्हणते की मॉम ऐकून घे, तुला खरंच माहिती नाही की येथे काय घडलेलं आहे, त्यामुळे तू प्लीज ऐकून घे. बघ अगं, माझ्या मैत्रिणींचा किती अपमान झाला, त्यांचे संस्कार काढले, त्यांना दारू पिण्यासाठी विरोध केला, त्यामुळे आई तू प्लीज मध्ये बोलू नकोस. अगं आम्ही फक्त सिंपल न्यू इयर पार्टी करत होतो, त्यांना फक्त इश्यू क्रिएट करायचा होता आणि त्यांनी तेच केलं. तेव्हा मंदा म्हणते की बघा, तुमच्या समोरच बघा मुलगी कसं बोलते आणि 4 चौघामध्ये सुद्धा ती अगदी मान सुद्धा देत नाही तिच्या सासूला.
आता हे सर्व ऐकून मलिका म्हणते की सॉरी मंदाताई, मी तुमची माफी मागते आणि रोहनचे बाबा आदिराच्या वतीने मी तुमची माफी मागते. तेव्हा मात्र आता आदिराच्या मैत्रिणी म्हणतात की खरंच तुझी जी काही मदर इन लॉ आहे ना ती खूप जुनाट विचारांची आहे आणि काय ग तू यांच्यासोबत कशी राहते ग आदिरा. तेव्हा आता मंदाला खूपच राग येतो. मंदा म्हणते की हे बघा, जास्त जर तुम्ही बोललात ना तर मी तुम्हाला एक एक फटका ठेवून देईल. विदूषक बरे आहात तुमच्यापेक्षा असं तुम्ही वागतात, अशा दिसतात. बघितलं का ते एवढे एवढे कपडे घातलेले आहेत आणि काय तो धिंगाणा, काय तो नाच, काय दारू पितात, काय तुमचे संस्कार. तुमच्या आई वडिलांनी हे संस्कार केलेले आहेत का तुमच्यावर. आता मात्र तुमची ही अवस्था आहे. लग्नानंतर काय होईल हे देवच जाणं. काय वागतात तुम्ही आणि काय बोलतात हे तुमचं तुम्हालाच माहिती नाही. तिची एक मैत्रिणी मंदाला म्हणते की अगं आदिरासारख्या अगदी नाजूक मुलीला खरंच किती त्रास देतात हो तुम्ही. तेव्हा मंदा तिला गब्बस असं म्हणून शांत राहायला सांगते. तेव्हा दुसरी मैत्रिणी म्हणते की अगं सिरियसली अदिरा, मी तर दुसऱ्या दिवशी इथून पळून गेले असते. तू आम्हाला पार्टी करायला बोलवलं होतं की कल्चर क्लास ऐकायला बोलवलं होतं. आदिराला खूप काही अपमान सहन करावा लागतो आणि तिला इतका राग येत असतो पण ती शांत बसते. तेव्हा आता आदिरा मंदावर चिडते आणि म्हणते की आई, मी तुम्हाला शेवटचं सांगून ठेवते, माझ्या फ्रेंड्सवर तुम्ही चिडायचं नाही. आणि मलिका मात्र आता हा तमाशा बघण्यासाठीच येथे आलेली असते. काही झालं तरी पार्टी होणारच आहे. म्युझिकचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर आम्ही आवाज कमी करू, पण पार्टी मात्र आम्ही करणारच. काही झालं तरी ही पार्टी नाही थांबणार. तेवढ्याच शेजारचे देशमाने काका म्हणतात की परत जर आता गोंगाट सुरू झाला तर काय करायचं. जी मुलं आहेत ना ती कुणाचं ऐकून घेणार नाही. त्यामुळे ते आदिरा आणि तिच्या मैत्रिणीला म्हणतात की तुमची ही नाटकं बस करा. आणि शेजारच्या काकू सुद्धा म्हणतात की नाहीतर काय, बघा ह्या मुली कशा वागतात, काय बोलतात, मोठ्याशी कसं बोलावं ते सुद्धा यांना समजत नाही. आणि ही तुमची आमच्याशी बोलण्याची कोणती पद्धत झालेली आहे असं म्हणून त्या अगदी प्रत्येकीला नाव ठेवतात. अदिरा मात्र आता यांच्याकडे रागाने पाहते. देशमाने काका म्हणतात की जर ही अशी मुलं आपल्या सोसायटीत आली तर आपले मुलं सुद्धा बिघडू शकतात. तेव्हा रोहन म्हणतो की काका हे बघा, हो काय बोलतात तुम्ही, जरा शांत राहा ना. तर दुसरे काका म्हणतात की हो ना. इतर सुद्धा आदिरा ऐकायला तयारच नसते. आदिरा म्हणते की आता आम्ही पार्टी करणार म्हणजे करणारच. आणि तेव्हा शेजारचे काका म्हणतात की हे बघा सरपोतदार, जर हा आवाज बंद नाही झाला तर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ आणि तुमच्याबद्दल कंप्लेंट देऊ. तेव्हा मंदा म्हणते की हे बघा, पोलिसांना वगैरे काही बोलू नका. जे काही आहे ना ते आपापसात आपण मिटून टाकू. तुमच्या चुकीची शिक्षा तुम्ही आम्हाला कशाला देतात बरं, प्लीज. तेव्हा आता मलिका आदिराला म्हणते की आदिरा हे बघ, जरा शांतपणे विचार कर, काय सुरू आहे तुझं. आता मुद्दा मात्र ती आदिरावर रागवण्याचं नाटक करते. आता आदिरा म्हणते की हे बघ मॉम, आणि हे लोक मात्र इतका साध्या गोष्टीचा इतका मोठा इश्यू का करतात हे मला माहिती नाही. तेव्हा आता सगळे शेजारी आहेत तर ते पूर्ण चिडलेले असतात आणि म्हणतात की जर आम्हाला हा गोंगाट परत ऐकायला आला तर आम्ही परत येऊ. हे सगळं काही आहे तर ते जरा गांभीर्याने घ्या आणि बघू आता हे लोक काय करतात ते. मात्र आता आदिराच्या मैत्रिणी म्हणतात की आदिरा अगं, असे फॅमिलीमध्ये तुझं कसं होईल, तुला थोडंसं सुद्धा इथे फ्रीडम नाही. तेव्हा आता मलिका त्या मैत्रिणीवर रागवण्याचं नाटक करते. म्हणते की हे बघा, ते तिचं सासर आहे, माहेर नाही, जरा याचं भान ठेवा. हे बघा, हे मिडल क्लास लोक आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना समजून घ्या, ते तुम्हाला नाही समजून घेणार. आता आदिराला खूपच राग येतो. आदिरा मलिकावर चिडते आणि म्हणते की कम ऑन मॉम, अगं काय बोलतेस, कोणत्या चालीरीतीबद्दल बोलतेस तू, कुठला विषय तू कुठे नेते, तुला ही पार्टी नको आहे ना, चल मग पार्टी बंद करते. म्हणून ती जोरजोरात ओरडते आणि पार्टी अगदी डन म्हणून ती आपल्या मैत्रिणींना जायला सांगते. तेव्हा आता मंदा लगेच म्हणते की बरं झालं ते भवान्या गेल्या, तरच काढून द्यायला हव्या होत्या. आणि अदिराच्या मैत्रिणी शोभतात बरं का. आता अदिराला हे ऐकून आणखीन राग येतो आणि ती जोरात किंचाळून म्हणते की इनफ इनफ. आणि आता तुम्हाला खूपच आनंद झाला असेल आणि तुम्हाला हेच हवं होतं, शेवटी तुम्ही तेच केलं. इतके दिवस मी तुमचं सहन करत आले, पण आज मात्र तुम्ही सगळ्या माझ्या फ्रेंड समोर माझा अपमान केला आणि त्यांचा सुद्धा खूप अपमान केला. त्यांना दारुड्या म्हटल्या, त्यांना संस्कार काढले. बाबांनी मला दारूबद्दल सांगितलं होतं, मी सुद्धा त्यांना अगदी आता ऑर्न केलं होतं आणि तुमच्या या प्लॅन बद्दल मला काही आयडिया तर नव्हती. आदिरा जोरजोराने आता मंदावर ओरडत असते. तेव्हा आता आदिराला खूपच राग येतो आणि आदिरा मात्र तेथील वाट्या वगैरे आहे, चमचे, सगळं काही खाण्याचे पदार्थ सगळं काही अगदी फोडून फेकून देत असते. पार्टीचं डेकोरेशन आहे तर ते सुद्धा फोडून तोडून टाकते. तेव्हा आता रोहन तिला अडवण्याचा प्रयत्न करतो, समजवण्याचा प्रयत्न करतो की आदिरा शांत हो. आदिरा मात्र आता काही ऐकायला तयारच नसते आणि मंदाला म्हणते की हॅपी नाऊ. तेव्हा मंदा म्हणते की हे बघ, जरा ही आरडाओरड आहे ते बंद कर आणि हे तमाशा करण्याचे सुद्धा बंद कर. तू या
घरची सून आहे ना, अगं जरा सुनेसारखं वाग. तुझ्या बिंडोक मैत्रिणी मला सुद्धा नको नको ते बोलत होत्या, तेव्हा तर मुग गिळून गप्प होती आणि आता कशाला तमाशा करतेस. आता मलिका लगेच आदिराला म्हणते की अगं तुला तर लग्न अगोदर माहिती होतं की हे मिडल क्लास लोक आहेत. मग मिडल क्लास घरामध्ये हे असंच असतं, तुला ऍडजस्ट करावं लागणार, ते तुला ऍडजस्ट नाही करू शकत. मात्र आता लगेच बाबा म्हणतात की हे बघा मलिका ताई, एक मिनिट, मला मान्य आहे की म्युझिक थोडासा आवाज जास्त होता आणि जर ही गोष्ट जर मुलांना समजावून सांगितली आणि त्यांनी आवाज कमी केला असता आणि त्यांनी आवाज कमी सुद्धा केला होता, आपल्याकडे दारू चालत नाही हे आदिराला माहिती होतं आणि तिने ते मान्य सुद्धा केलं होतं. पण तिच्या आलेल्या मैत्रिणी काय आणि कशा वागतील हे मात्र आदिरा ठरू शकत नव्हतीस. आदिराने मात्र तिच्या मैत्रिणीचा मान राखला, परंतु मंदाकिनीने जे काही केलं आहे ना ते आदिराचा अपमान केला. तेव्हा आता मंदा लगेच म्हणते की काय बोलतात तुम्ही. तेव्हा आता रोहन सुद्धा मात्र आता आईलाच बोलतो की आई तू थोडस जुळून घ्यायला हवं होतंस, का मोठा इश्यू क्रिएट करण्याची काही गरजच नव्हती. तुला जे काही बोलायचं होतं तर ते गेल्यानंतर तू बोलायचं होतं. आदिरा म्हणते की नाही रोहन, त्यांनी सगळं काही मुद्दाम केलेलं आहे आणि त्यांना हे सगळं आवडतं. आणि आदिरा रागाने आत जाते. तर आता लगेच हे रोहनचे बाबा मलिकाला म्हणतात की हे बघा आम्हाला सतत तुमच्या पुढे हात जोडावे लागतात, याचं आम्हाला खरंच दुःख होतं. आणि पुन्हा ते मलिकाची माफी मागतात आणि ते सुद्धा अगदी खाली मान घालून आत जातात. तर मंदा लगेच आता मलिकाला म्हणते की बघितलंस का, रोहन आणि त्याचे बाबा मला दोषी मानतात, मी किती प्रयत्न करते शेवटी मला सर्व काही त्रास सहन करावा लागतो. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे भागात काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.